अरे आमचा देश, आम्ही मालक आहे. तुम्ही आमचे नोकर आहात. आता अशा नोकराच्या भूमिकेत राहा, मालकाला फेटू नका. आपल्याला एवढं अडचणी होत्या त्याचं काय? वाटोळं झालं तर BSNL याच्यात BSNLच्या ऑफिसात आलेलो आहे. 4G कार्ड करून घ्या म्हणून सांगतात, पण इथं 4G कार्ड नाही आहे. ग्राहकांना भेटू आपण. या इथं ग्राहक काय परिस्थिती ये अभी बोल रहे हैं कि सिम कार्ड भी अवेलेबल नहीं है। इसमें बोलो. अभी इनसे मैंने पूछा कि मेरे को 3G से 4G सिम कार्ड कन्वर्ट करवाना है, नया चाहिए रिप्लेसमेंट करके। तो ये मेरे को बता रहे साहब के अभी अवेलेबल नहीं है, कल आना पड़ेगा। और ये सेम यही चीज़ वो जो एनडी पटेल रोड पर है वहाँ पर भी ऐसे ही बोला गया। और उपनगर में भी ऐसा ही है. कोणाला विचारायचं आहे? सिम कार्ड नाही आपल्याकडे. आता पोलीस नाही सर, कारण आपण 8 दिवसापासून चालू आहे ना सगळं आपण. आता ग्राहकाला जी तुमची रिंगटोन चालू आहे ना ती पहिली बंद करा. की 2G चे 4G करून घ्या, 3G चे 4G करून घ्या, आणि जर नाही केलं तर हे करून ते बंद करून टाका पहिल्यांदा. ती आता सर आमची नाही आहे, ती वरती सर्कल नाही मग आम्ही हे अशा पद्धतीने आहे ना, तुमचा जो काही कारभार चालू आहे ना तो चुकीचा आहे हे सगळ्या जगाला सांगतोच ते असतात. चालू आहे ना आपण. आता इथे एकाच्या नाकाला लई मिरच्या झोंबल्या म्हणजे मी इन्चार्ज आहे इथं. इन्चार्ज आहे तर मग कामं पण नीट झाली पाहिजे. BSNL आता चुकून आता सर ते सुवर्ण केबिन मध्ये बसले, आपण जाऊ त्यांना विचारू ते इन्चार्ज. हा नाही जाऊन त्यांच्यामध्ये विचारू. बावीस सर ऐका ना, आपण जेवढे कस्टमर आलेत ना, जसं आपल्याला मेसेज चालू झाला तेव्हापासून दिली आहे ना 300 ते 400 आपण सिम कार्ड लोकांना फ्री दिले. सर ऐका ना, BSNL हा आई आहे, बाप आहे कोणाचा, या सगळ्या प्रायव्हेट वाल्यांचा. ऐका, आणि तुम्ही कसे पाहिजे, तगडे पाहिजे ना. तुम्ही तर एकदम कुपोषित आहे. सर आम्ही अथॉरिटी नाही सर, अथॉरिटी दुसरे आहेत. मग ती बाकी सरकार हे बघा, तुम्ही आता फ्रंटला आमच्या तुम्ही आले. नाही का CSC विचारता आम्हाला उत्तर त्यांनी आता आम्ही आमच्यासाठी तुम्हीच आहे ना मायबाप. नाही मी तुम्हाला उत्तर काय देऊ शकतो की माझ्या याच्या हिशोबानुसार देऊ शकतो उत्तर तुम्हाला. पण बाकी सगळे सर ते इन्चार्ज केबिन मध्ये त्यांना विचारू आपण. कोणाला विचारायचं मला सांगा, त्यांचं नाव सांगा आम्हाला. ते साहेब लोक आहेत, ते साहेबांचं नाव सांगा. ते काय समोर हे का त्यांना विचारून घ्या. सर, सिम कार्डचं तुम्हाला विचारायचं ना. आम्हाला आनंद झालेला आहे जनतेला. काय की आज आम्ही जे तुम्हाला सोडून गेलेलो होतो आणि तुम्ही सगळे ओरडून सांगत होते की ती लोक तुम्हाला छळतील, लुटतील, आज नाही उद्या, आणि लुटलंच आहे त्यांनी आता आम्हाला. परत माहितीशी परत आलो आम्ही तुमच्या हातात. आमच्या BSNL आम्ही परत यायला पाहतोय. तुम्ही पण आम्हाला कॉल केला की सांगताय 2G 3G असं 4G करून घ्या, कार्ड बदलून घ्या म्हणून आम्ही येतो इथे. पण आम्ही रांगेत उभे राहतोय, आम्ही वाट बघतोय, पण आम्हाला काही कार्ड मिळत नाही. आणि आता तुमच्या माणसांना विचारलं तर ते म्हणतात आमच्याकडे रोजचे 200-300 कार्ड येतात, तर आपण त्याचे 2000-3000 करूच शकतो ना. तर ते का नाही होते? तुम्ही बोला ना, त्यांचे जे इन्चार्ज आहे त्यांच्याशी बोला ना. सर आता लोकांना जे रिचार्ज महाग झाले ना त्यामुळेच लोक BSNL कडे वळत आहे. पण आता BSNLची जी सुविधा आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर आता इथे म्हणजे बरेच लोक वैतागत आहेत. तर याच्यामध्येच आम्ही खुलासा करायला आलो. हा तायडे सर, वंदे मातरम. हा जितेंद्र भावे बोलतोय, निर्भय महाराष्ट्र पार्टी. हा मी आलोय आपल्या BSNLच्या कॅनडा कॉर्नरच्या कार्यालयामध्ये. हा आम्हाला जनतेला आनंद या गोष्टीचा झाला की प्रायव्हेट लोकांनी जनतेला सुरुवातीला फुकट सांगून आता लुटायला सुरुवात केली, आणि शेवटी परत आमच्या त्या सगळ्या टेलिफोनची आई आणि बाप BSNL तिने अवधार्य दाखवलंय. म्हणून आता तुम्ही लोकांनी पण आपली एक ती कॉलर टोन का काय म्हणतो आपण त्याला, ती चालू केली की ज्यांचं 2G 3G असेल त्यांनी 4G करून घ्या. तर आम्ही तुमच्या सगळ्या कार्यालयांमध्ये जातोय. आता मी सकाळपासून उपनगर, नाशिक रोड, एनडी पटेल रोड आणि आता 4थं कॅनडा कॉर्नरला आलोय. कुठेही तुमचे कार्डच नाही, आणि 200-300 कार्ड तुम्ही देताय, तर आपण त्याला 2000, 3000, 20 लाख, 20,000 का करू शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. जर आपण मदर आणि फादर आहोत या सगळ्या संस्थेचे किंवा व्यवस्थेचे, आपल्या टॉवरवर आहे ना बऱ्याच खाजगी लोकांनी खूप मजा मारून घेतली आतापर्यंत. तर मदर आणि फादर लेवलला असलेली ही इन्स्टिट्यूट जी आहे तिच्याकडेच असं दळभद्री कारभार का बरं आहे, हा आमचा प्रश्न आहे.
हेच जर रिलायन्स असतं ना तर हजारो लाखो कार्ड पडलेले असते आणि त्यांच्या इथं 10-20 माणसं लगेच हायर करून घेतले असते, त्यांनी सगळ्यांना देऊन टाकले असते 4G. आणि आपल्या इकडे शुकशुकाट का बरं आहे? लोक एवढं ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स देत आहेत आपल्याला आणि तो रिस्पॉन्स आपण कचऱ्यात टाकून राहिलो. पण आणि आता कॅनडा कॉर्नरला आहे मी. आता कॅनडा कॉर्नर म्हणजे इथलं नाशिकचं मायबाप आहे. आम्ही 30-40 वर्षापासून इथंच येतो, तिथं सुद्धा नाही ना. नाही दिलेले, 300 दिलेले. मग कोणाशी बोलावं मी आता? ज्या साहेबांच्या फोनवरनं बोलतोय ते अथॉरिटी आहेत का या सगळ्या गोष्टीचे? स्पीकर चालू आहे. नाहीये सर, काल पण संपले होते ना तुम्हाला. नाहीये सर, नाहीये. काल पण संपले ते म्हणतात. जे कोण अमोल आहेत त्यांनी काही दिलेले नाही. तिथं वस्तुस्थिती हीच आहे. 300 दिलेले होते, 300 आज सकाळपासून संपून गेलेले. सर तुम्ही असे उदासीन राहू नका. तुम्ही सगळ्यांनी आहे ना 10 पावलं पुढे या, म्हणजे बीएसएनएल परत जगून जाईल आणि 4 पोरांना परत नोकरी मिळेल शासनाची. करा. तायडे साहेबांशी बोललेलो आहे मी आता. त्यांचा जो काही रिस्पॉन्स आहे तर तो इतका घाणगडा आहे की ते म्हणतात आम्ही 2000 पाठवले. मग 2000 पाठवले, पुढच्या माणसांनी का नाही घेतले आणि त्यांनी का नाही वाटले? का बरं? हा सगळा हलगर्जीपणा आहे. उद्ध्वस्त झालंय सगळं सरकारी कार्यालय ना. इथं माणसंच नाही दिसत. कारण जर तुम्ही धंदाच करणार नाही, पैसे कमावणार नाही तर इथं एम्प्लॉयमेंट जनरेट होणारच नाही. आज जर ही संधी एखाद्या खाजगी एअरटेलवाल्याला म्हणा किंवा तुमच्या रिलायन्सवाल्याला म्हणा किंवा तुमच्या VI वाल्याला जर मिळाली तर तो आज किती धंदा करून घेईल भारतभरामध्ये? त्याच्याकडे कमीत कमी 5-10 कोटीचे कनेक्शन झाले असते. आणि BSNLचे किती झाले हे सांगणारा कोणी आहे का माईचा लाल इथे? की त्यांनी सांगावं आम्हाला माझा देश का विकला जातोय आणि माझ्या देशाला का आग लागली सगळीकडनं. तर त्याची कारण इथं रुजलेले. तर याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. आणि खाजगीकरण जे मोठ्या प्रमाणावर होतंय ना त्याला दुसरं तिसरं कोणीच जबाबदार नाही आहे. टॉप टू बॉटम BSNLचा जो डायरेक्टर भारताचा बसला असेल ना तो हरामखोर फुकटचा पैसा खातोय. महाराष्ट्राचा बसलेला असेल तो फुकटचा पैसा खातोय. जो नाशिकचा किंवा या झोनचा बसला आणि तो फुकटचे पैसे खाताय, फुकटचा पगार खाऊन राहिले आणि आमचा देश पेटवताय सगळ्या बाजूने. यांची हरामखोरी बंद झाली पाहिजे. येथे रिचार्ज व सिम कार्ड उपलब्ध नाही. इकडे हे खोटं बोलताय. BSNL येथे रिचार्ज व सिम कार्ड उपलब्ध. खोटं हजारदा खोटं. ते तायडे साहेब कोण आहे XYZ मला नाही माहिती. इथलं एका इन्चार्जी लावून दिला आणि त्याला तर वावडच आहे. कॅमेरा नकोच म्हणतो भाऊ. इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि इथं 300 देताय कार्ड, इथं 2000 द्यायला का जीव जातो? प्रत्येक ठिकाणी द्या ना 2-2000. लकवा मारला का तुम्हाला? लाज वाटते आम्हाला तुमची. लाज वाटते BSNLची आम्हाला लाज वाटते. BSNLची आम्हाला लाज वाटते. BSNLची आम्हाला लाज वाटते. BSNLची आम्हाला लाज वाटते. आलेल्या संधीला गटारीत टाकणारे BSNLचे लोक यांची आम्हाला लाज वाटते. सर शर्मा कम्युनिकेशन चालवतोय. प्रायव्हेट वाटते.